मित्रांनो, पेनिस मधले हे 8 साइन्स नॉर्मल आहे. त्यातलं पहिलं आहे सकाळी इरेक्शन येणं. मॉर्निंग इरेक्शन येणं हे अनेक पुरुषांमधलं फिजिओलॉजिकल नॉर्मल रिस्पॉन्स आहे. दुसरं आहे पेनिसमध्ये थोडासा कर्व असणं. पेनिस अगदीच सरळच असायला हवं असं नाहीये. थोडासा कर्व असणं हे नॉर्मल असतं. म्हणजेच जोपर्यंत तुम्हाला इंटरकोर्स करताना त्या ठिकाणी त्रास होत नाहीये पार्टनरला किंवा तुम्हाला वेदना होत नाहीत, दॅट इज ओके. दुसरं आहे व्हेन्स दिसणं. म्हणजे तुमच्या पेनिसच्या वरती जर का ह्या व्हेन्स नस दिसत असतील तर हे नॉर्मल आहे ना. प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असू शकते. चौथं आहे एक टेस्टिकल खाली असणं. आपल्या ज्या दोन्ही टेस्टिकल्स आहेत ह्या एकाच वेळी सामान्य लेवलला म्हणजे नॉर्मल लेवलला एकत्र असतील असं काही नाहीये. त्यामुळे एखादी टेस्टिकल खाली असू शकते. कॉमनली लेफ्ट टेस्टिकल ऑलवेज लोअर. तो आहे थंडीमध्ये पेनिसचा साईज कमी वाटणं. तर हे स्वाभाविक आहे ना. टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपली जी स्क्रॉटल सॅक आहे ती आकुंचन पावते किंवा पेनिस पण आकुंचन पावतं. इव्हन स्ट्रेस जरी असेल, आपण थकून आलेला असेल तर पेनिसचा साईज कमी वाटणं स्वाभाविक आहे. हा शरीराचा नॅचरल रिस्पॉन्स आहे. 6वं आहे डार्क कलर. म्हणजे आपले जे जेनायटल्स आहेत ह्यांचा कलर आपल्या शरीरापेक्षा थोडासा डार्क असणं हे स्वाभाविक आहे. 7वं आहे अचानक इरेक्शन येणं. काही वेळा कोणत्याही सेक्शुअल थॉट शिवाय स्पॉन्टेनियस इरेक्शन येणं हे नॉर्मल आहे आणि कॉमनली तर तरुण वयात तर हे होऊ शकतं ना. आणि शेवटचं आहे रिपीट राऊंड करण्यासाठी इरेक्शन न येणं. हे स्वाभाविक आहे. काही ठराविक वयानंतर तुमचा एकच राऊंड होईल. परत इरेक्शन यायलाच पाहिजे असं काही नाहीये. वय वाढल्यानंतर रिपीट राऊंड होतीलच लगेच असं काही नाहीये. सो ही सामान्य लक्षणं आपल्या पेनिस बद्दल जाणून घ्या. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवा की त्या ठिकाणी अचानक नवीन कर्व येणं, त्या ठिकाणी गाठ येणं, त्या ठिकाणी सूज येणं, त्या ठिकाणी तुम्हाला पेन होणं किंवा त्याच्यातून डिस्चार्ज होणं, त्या ठिकाणी जखम होणं किंवा इरेक्शनच्या समस्या नवीन निर्माण होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तर तुमच्या शरीरात काय नॉर्मल आहे आणि काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेणं सुद्धा हा सेक्शुअल अवेअरनेस बद्दलचा एक भाग आहे. तर अशाच मेल आणि फिमेल्स म्हणजे पुरुष आणि स्त्रियांच्या सेक्शुअल हेल्थच्या माहितीसाठी तुम्ही केअर फॉर कपल्सला फॉलो करा.